नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डेमोक्रेसी इलेक्शन गव्हर्नर्स या विषयातील दुसरा जो टॉपिक आहे, चॅलेंजेस ऑफ कास्ट जेंडर क्लास डेमोक्रेसी अँड इथनिसिटी, म्हणजेच भारतीय लोकशाही समोर जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत, त्यामध्ये जातीचं आव्हान असन, लिंग, धर्म, वर्ग आणि वांशिकता याचं भारतीय लोकशाहीसमोर आव्हान कशा पद्धतीचं आहे हे याच्याबद्दलची चर्चा ही आपण करणार आहोत. कारण भारतीय लोकशाही ही जी लोकशाही व्यवस्था आहे, तर याला प्रभावित करणारे घटक म्हणून आपण जात, वर्ग, धर्म, लिंग आणि वांशिकता हे घटक भारतीय लोकशाहीला प्रभावित करतात असं मानतो. कारण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जातीचे, धर्माचे त्या ठिकाणी लोक राहतात, वेगवेगळ्या वर्गाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि वांशिक समूह हे सुद्धा भारतामध्ये राहतात. भारत हा अनेक प्रांतांमध्ये विभागलेला आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जवळजवळ 22 भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात आणि 29 घटक राज्य आणि 6हून अधिक केंद्रशासित प्रदेश असा खंडप्राय हा देश आहे. आणि ह्या देशाने त्या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. मुळात भारत हे राष्ट्र त्या ठिकाणी स्वतंत्र झाल्यानंतर भारत हे राष्ट्र म्हणून आपण त्याच्याकडं पाहू लागलो. त्यापूर्वी भारत, मी याच्या अगोदरच्याही भागात सांगितलेलं आहे की भारत हा जरी देश होता तरी देश म्हणजे एक विशिष्ट असा प्रदेश असलेला हा देश त्या ठिकाणी होता आणि त्याच्यामध्ये अनेक संस्थानिक त्या ठिकाणी असतील, अनेक साम्राज्य त्या ठिकाणी असतील, ते त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं राज्यकारभार करत होते आणि वेगवेगळा भूप्रदेश हा आपल्या कब्जात ठेवण्याचं काम करत होते. परंतु ब्रिटिश या देशामध्ये आले आणि त्यांनी हा भारत देश बहुसंख्य त्या ठिकाणी आपल्या आधिपत्याखाली आणला आणि तरीही उरलेला भारत हा संस्थानिकांच्या आणि जिथपर्यंत ब्रिटिश पोहोचू शकले नाहीत आणि म्हणून त्याला आपण तो जो भाग आहे का ज्याला आदिवासीचा भारत असं म्हटलं जातं, तर ह्या 3 वर्गवारीमध्ये भारताचं विभाजन हे झालेलं होतं. पण स्वतंत्र भारत झाल्यानंतर ब्रिटिशांनी या देशावर राज्य केलं आणि त्यांनी कायद्याचं राज्य हे वेगवेगळ्या कायद्याच्या आधारे राज्य निर्मितीचं काम त्या ठिकाणी केलं. जवळजवळ 150 वर्ष हे काम चाललं होतं आणि एका अर्थाने लोकशाही शासन व्यवस्थेची रुजवणूक त्या ठिकाणी झालेली होती. आणि म्हणून आपण दुसरी कोणतीही व्यवस्था न स्वीकारता लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला. त्याची जी काही कारणमीमांसा आहे तीही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यातली सर्वात प्रमुख जी कारणमीमांसा आहे ती म्हणजे भारतीय समाजाला राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी त्याचे हक्क ब्रिटिशांनी नाकारलेले होते. दुसरी गोष्ट, भारतीय समाजामधली जी काही सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया आहे तर ती बंदिस्त स्वरूपाची होती आणि ती बंदिस्त स्वरूपाची असल्याकारणाने या देशामध्ये वर्णव्यवस्था होती, या देशामध्ये जातीय व्यवस्था त्या ठिकाणी होती आणि ती बंदिस्त स्वरूपाची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून भारतात त्या ठिकाणी जात असन, धर्म असन तर याला विशिष्ट असं महत्त्व त्या ठिकाणी
होतं. कारण जी काही चातुर्वर्णीय व्यवस्था आहे, या चातुर्वर्णीय व्यवस्थेचं जी निर्मिती आहे ती आपल्याला हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी दिसून येते, की ही चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये वर्णाच्या आधारे त्या ठिकाणी कामाची विभागणी किंवा श्रमाची विभागणी त्या ठिकाणी होती आणि 4 वर्ण हे त्या ठिकाणी दाखवलेले होते. आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण, त्या ठिकाणी क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र का जे अवर्ण ज्याला मानलं जात होतं. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाती व्यवस्था ह्या सुद्धा प्रतिबिंबित झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून असा हा देश आहे, या देशामध्ये हिंदू बहुसंख्यक त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये आपल्याला जात ही त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते. तशीच जर तुम्ही भारतातल्या म्हणजे भारतामध्ये सर्व प्रमुख धर्म आपल्याला दिसतात. मग ते हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहे, शीख आहे, ईसाई आहे, पारशी आहे. आणि यातल्या बहुसंख्य धर्मांमध्ये आपल्याला जाती, पोटजाती त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय समाज हा त्या ठिकाणी जातीयदृष्ट्या बंदिस्त असलेला समाज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भारतीय समाजाकडं पाहता येतो. कारण जर आपण पाहिलं की भारतीय व्यवस्था ही जात आधारित अशा स्वरूपाची व्यवस्था आहे. आणि त्यामुळं जर सुरुवातीचा कालखंड पाहिला की भारतामध्ये जी काही वर्णव्यवस्था होती, ह्या वर्णव्यवस्थेतून असं म्हटलं जातं की श्रमाच्या आधारे त्या ठिकाणी जातीय उतरण त्या ठिकाणी निर्माण झाली आणि जातीय व्यवस्था ही त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून ही जी व्यवस्था ही प्राचीन काळापासून त्या ठिकाणी अस्तित्वात होती. आणि मग आधुनिक कालखंड असेल किंवा आधुनिक पूर्व कालखंड असेल तर त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप हे जरी बदलत गेलं तरी जात व्यवस्था ही मात्र टिकून राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं काळाच्या ओघामध्ये त्या ठिकाणी जात व्यवस्था ही जरी तुम्हाला काही दृष्ट्या सैल झालेली वाटत असली तरी परंतु तिच्यामध्ये जी काही बंदिस्तता आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून जर जातीच्या बद्दलचं त्या ठिकाणी काही गुणवैशिष्ट्य पाहायचं ठरलं तर म्हणजे समाजशास्त्रामध्ये मुख्यतः याचा जास्त अभ्यास त्या ठिकाणी जातीच्या संदर्भात केला जातो. आणि म्हणून एक समाजशास्त्रज्ञ जे आहेत, गुर्य नाव त्यांचं, तर ते असं म्हणतात का जात ही विशिष्ट जातीमध्ये तुम्ही जर जन्माला आले तरच, म्हणजे जात कशी मिळते का तुम्ही ज्या जातीत जन्माला येईल ती जात तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. त्याचबरोबर रोटीबेटी व्यवहारावर त्या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये मर्यादा ह्या असतात. आणि अलीकडच्या काळामध्ये त्याच्यात जरी काही सैलता आलेली असली तरी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणी कुणाच्या बरोबर जेवण करायचं. आत्ता अलीकडं तुम्ही जर पाहिलं असेल की निवडणुकांच्या काळामध्ये नेते मंडळी हे गरीब मागासवर्गीय लोकांच्या घरी जेवण करायला जातात. ही चित्र आपल्याला जेव्हा दिसतं तर त्यातनं काय संदेश आज दिसतो आपल्याला, तर आजच्याही परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था ह्या आहेत हे मान्य करावं लागतं. आणि म्हणून रोटीबेटी व्यवहार जो असेल म्हणजे जेवण करणं किंवा आपली मुलगी दुसऱ्या जातीमध्ये त्या ठिकाणी तिनं तिचा जोडीदार निवडणं असा, दुसऱ्या धर्मामधील जोडीदार निवडणं असा, तर हे निषिद्ध त्या ठिकाणी मानलं गेलेलं होतं. त्याला मर्यादा ह्या त्या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर जातीचं भौगोलिक विभाजनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं का उच्च जाती आणि निम्न जाती याचं जे काही स्तरीकरण आहे तर हे स्तरीकरण तुम्हाला त्या ठिकाणी
दिसतं किंवा व्यवसाय जे केले जातात. तर जातीच्या आधारे आपण पाहिलं की श्रम म्हणजे 12 बलुतेदारी जी व्यवस्था आहे, तर ह्या 12 बलुतेदारी व्यवस्थेमध्ये सुद्धा शेतकरी शेतीप्रधान जी व्यवस्था होती, ह्या शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये सर्व 12 बलुतेदार घटक हे ह्या जाती व्यवस्थेच्या बरोबरीनं त्या ठिकाणी त्यांची रचना ही असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून स्वाभाविकच याच्यामध्ये उच्च निश्चितेचं प्रमाण त्या ठिकाणी होतं. आणि व्यवसाय म्हणजे एखादा व्यवसाय एखादी जात जर करत असेल तर तो व्यवसाय दुसऱ्या जातीच्या व्यक्तीनं करायचा नाही, अशा प्रकारची पावबंदी त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं जात व्यवस्था ही जी आहे तर ती प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय समाजावर एक तिचं हे असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर ह्या जातीय व्यवस्थेचं आकलन जर आपण करून घ्यायचं ठरलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वरिष्ठ जाती आहेत तर ह्या वरिष्ठ जातींचं त्या ठिकाणी कनिष्ठ जातींकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतेचा भावाचा त्या ठिकाणी होता. आणि आजही जर आपण पाहिलं का जो समाज व्यवहार आहे तर तो समाज व्यवहार जरी कायद्याने त्या ठिकाणी जातीयता मानणं निषिद्ध असलं तरीही तो घडताना आपल्याला मात्र दिसून येतो. आणि म्हणून जातीचं जर वर्गीकरण आपण करायचं ठरलं तर उच्च जाती किंवा वरिष्ठ जाती, मध्यम जाती, कनिष्ठ जाती, दलित जाती अशा प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आणि ते त्यांच्या आर्थिक वर्गाच्या आधारे त्या ठिकाणी हे वर्गीकरण होतं. आणि त्याला मुख्य आधार तो जो आहे तो म्हणजे जातीचा, जातीय उतरंडीचा, सामाजिक ज्ञानव्यवहाराचा. तर कोणत्या सामाजिक वर्गवारीमध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी कार्य करते. आणि म्हणून जरी आर्थिकदृष्ट्या एखादी निम्नस्तरी जातीतली व्यक्ती ही त्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर जरी असली तर तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो जात म्हणून जो पाहिला जातो का खऱ्या अर्थाने ते पाहणं हे चुकीचं आहे, परंतु हे घडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो की वेगवेगळ्या ज्या जाती आहेत म्हणजे त्या जातींचा त्यांचा पूर्व आयुष्याचा व्यवसाय काय होता आणि त्याच्यानुसार त्यांना त्या ठिकाणी त्या जातींची गुणवैशिष्ट्य ही निर्माण केलेली एक व्यवस्था म्हणून आपल्याला त्याच्याकडं पाहता येतं. आणि म्हणून जातीचा संबंध थेट हा आपल्या भारतीय लोकशाहीसमोर आव्हान म्हणून कसा उभा राहिला हेही आपण पर्यायाने त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की आधुनिक भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांनी शिक्षणाची व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की वरिष्ठ जातीच्या लोकांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. त्यांनी ज्या काही ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या नोकऱ्यांवर ही हक्कदारी त्यांनी त्या ठिकाणी दाखवली. परंतु काळाच्या ओघामध्ये शिक्षणाचा विस्तार हा त्या ठिकाणी होत गेला आणि कनिष्ठ जातींना त्या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. कनिष्ठ जातीमधले जे लोक शिकले त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचा आग्रह हा धरला. मग आपल्याला त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही स्त्रियांसाठी शिक्षणाची पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू केली त्यातही दलित मुलामुलींसाठी शिक्षण त्या ठिकाणी खुलं केलं गेलं. आणि हा संदर्भ याच्यासाठी महत्त्वाचा आहे की जातींमध्ये त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून एक आत्मभान आणि स्वाभिमान निर्माण करण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्य असन, समता असन, न्याय असन ही जी काही आधुनिक मूल्य आहेत तर ही
त्या ठिकाणी शिक्षणामुळं त्याचं महत्त्व हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं. कारण राजा राममोहन रॉय यांसारखा विचारवंत त्या ठिकाणी बंगालमध्ये जी काही सामाजिक सुधारणा करत होता की धार्मिक सुधारणा त्या ठिकाणी करत होता, आणि त्यामुळं म्हणजे त्यांनीसुद्धा इंग्रजी शिक्षणाला त्या ठिकाणी महत्त्व हे दिलं, आणि शिक्षण हे सर्वांसाठी खुलं त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणातून एक नवी दृष्टी ही त्या ठिकाणी मिळाली, आणि वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्या ठिकाणी एक प्रकारचं आत्मभान हे आलं. त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास झाला. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आले आणि पहिल्यांदा 1853मध्ये त्या ठिकाणी CST ते ठाणे ही पहिली रेलगाडी त्या ठिकाणी धावली, किंवा वाफेचं इंजिन हे त्या ठिकाणी निर्मिती झाली, किंवा औद्योगिकरणाला त्या ठिकाणी सुरुवात ही झाली. आणि म्हणून एकापेक्षा जास्त श्रमिकांची गरज ही त्या ठिकाणी निर्माण झाली, आणि औद्योगिक शहरं ही विकसित त्या ठिकाणी झाली. मग कोलकात्यासारखं शहर असेल, किंवा हैदराबादसारखं शहर असेल, किंवा मुंबईसारखं शहर असेल, ही जी शहरं आहेत अशी प्रचंड मोठी शहरं ही त्या ठिकाणी उदयाला आली, आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या संधी ह्या उपलब्ध झाल्या. आणि त्यामुळं जातीय व्यवस्थेचं जे काही बंधन होतं तर ते बंधन त्या ठिकाणी कुठंतरी सैल झालेलं आपल्याला दिसून येतं, किंवा त्याच्यावरचे निर्बंध हे कमी झालेले त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर समाजसुधारक जे होते, मग राजाराम मोहन राय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा पेरियार त्या ठिकाणी असतील, अशा अनेक समाजसुधारक ज्यांनी हा समाज सुधारवण्यासाठी आपली हैदभर त्या ठिकाणी कार्य केलं. तर त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी ह्या देशामध्ये जे काही सनातन पद्धतीनं जे काही कर्मकांड, अंधश्रद्धा, हे जातीभेद, विषमता ही जी काही चालली होती तर त्याच्या विरोधातलं बंड त्या ठिकाणी केलं. धार्मिक सुधारणा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना त्या ठिकाणी केली असेल, किंवा राजाराम मोहन रॉय यांनी जी काही धर्मशुद्धीची चळवळ त्या ठिकाणी चालवली, किंवा शिक्षण प्रसारक विषयक विचार हा त्या ठिकाणी रुजवला. त्यातही स्त्रियांना शिक्षण देणं, किंवा दलितांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्याची चळवळ असेल, अशा वेगवेगळ्या चळवळी ह्या त्या ठिकाणी चालल्या. त्याला प्रबोधनाचं युग असं म्हटलं जातं. आणि याच्यामधनं एक अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी दिला गेला की हा जो काही तळागाळात असणारा जो समाज आहे, 18 प्रकार जाती जमातीचा जो काही बहुजन समाज आहे, तर त्याला त्याचा स्वाभिमान आणि त्याच्या स्वकर्तृत्वाचा विश्वास हा त्या ठिकाणी निर्माण हा केला गेला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक चळवळीचा वारसा घेऊन त्या ठिकाणी जेदे आणि जवळकर, केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर यांनी ही चळवळ पुढं चालवली. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये स्वाभिमानी चळवळ ही त्या ठिकाणी चालली. तर केरळमध्ये श्री नारायण धर्म परिपालन चळवळ ही श्री नारायण यांनी त्या ठिकाणी चालवली. आणि याच्यातनं असं आपल्याला दिसतं की एक अर्थाने राजकीय आणि सामाजिक त्या ठिकाणी नेतृत्वाची निर्मिती करण्याचा हा कालखंड त्या ठिकाणी होता. म्हणजे महात्मा फुलेंच्या चळवळीचं जे उद्दिष्ट होतं ते मुख्यतः सामाजिक सुधारणांवर त्याच्यामध्ये भर होता. परंतु ज्या वेळेस महात्मा गांधीजी यांच्याकडं जेव्हा ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलनाचं नेतृत्व आलं, तेव्हा मात्र महात्मा फुले यांचे अनुयायी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली की आता आपण ह्या देशाच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सुद्धा सहभागी त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपली जितकी संख्या आहे
तितकंच आपल्या त्या ठिकाणी आपण नेतृत्वाचा सुद्धा वाटा हा मागितला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या चळवळीला एक सामाजिक आयामाबरोबरच राजकीय आयामसुद्धा त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्या उच्च जातीय ज्या लोक आहेत तर त्यांचं जे वर्चस्व होतं, मग ते नोकऱ्यांमधलं असेल, राजकीय नेतृत्वामधलं असेल, तर ते मोडून काढण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशी भूमिका ही त्या ठिकाणी त्यावेळेस घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून केरळमधील ही जी काही श्रीनारायण धर्म परिपालन चळवळ जी आहे, तर या चळवळीनं सुद्धा सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलं. आणि तिथला जो काही इजवा नावाचा जो समाज आहे, तर ह्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्याच्यामध्ये जाणीव जागृती करण्यासाठीचा कार्यक्रम हा दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का जातीय व्यवस्था ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतंत्रपूर्व कालखंडामध्ये काम करत होती. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण प्रौढ मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी भारतीयांना दिला. भारतामध्ये शिकून त्या ठिकाणी नवा विचार घेणारी जी एक मध्यम वर्ग हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्याचबरोबर औद्योगिकीकरण, शहरीकरण त्या ठिकाणी झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मुख्यतः दलित समुदायाला असं त्या ठिकाणी संदेश दिला की शहराकडे चला. आणि ग्रामीण भागातून दलित समाज मोठ्या प्रमाणात शहरामध्ये स्थलांतरित त्या ठिकाणी झाला. एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन हे त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जातीय व्यवस्था हिचा संबंध त्या ठिकाणी भारतीय लोकशाही समोरील आव्हान म्हणून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याचा संबंध हा सत्तेच्या राजकारणाबरोबर त्या ठिकाणी केला जातो. कारण भारतामध्ये जातीच्या आधारे त्या ठिकाणी सत्ता ही मिळवता येते हे सूत्र जेव्हा राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा राज्यकर्त्यांनी त्याचा वापर त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. म्हणजे जोपर्यंत आपले हक्क मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या जातीच्या लोकांना प्रेरित करणं इथपर्यंत त्याचा जो मुद्दा होता, मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी केले किंवा आरक्षण त्या ठिकाणी, आरक्षणाचं तत्त्व त्या ठिकाणी त्याचं पालन आपण त्या ठिकाणी केलं. आणि वेगवेगळ्या जाती समूहांना जागृत केलं, त्यांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी जागृत केला. इथपर्यंत ठीक होतं. परंतु इथून पुढचा जो कालखंड आहे, म्हणजे पेरियार असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधीजी असतील किंवा त्या ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, महात्मा फुले असतील, यांनी सामाजिक सुधारण्याच्यासाठीचं काम हे त्या ठिकाणी केलं. आणि तो समाज त्या ठिकाणी एका अर्थाने उन्नत समाज घडवण्याचं काम केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की जातीचं प्राबल्य हे भारतीय लोकशाहीसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं. आपल्याला हेही त्या ठिकाणी दिसतं की भारताने धर्मनिरपेक्ष लोकशाही शासन प्रणालीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. परंतु ह्या धर्मनिरपेक्ष लोकशाही शासन प्रणालीच्या विरोधात जात म्हणून एक आव्हान त्या ठिकाणी निर्माण होतं का आपल्याला असं चित्र दिसतं की आमचा समाज हा इतका आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी इतकं सत्तेमध्ये वाटा पाहिजे, अशा प्रकारची विधानं जेव्हा येतात आणि त्यामधूनच आपल्याला असं चित्र दिसतं की भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर ज्या काही 1957-58ची त्या ठिकाणी 68ची निवडणूक आहे, तर या 68च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या लिडरशिपला किंवा काँग्रेसला त्या ठिकाणी एक पर्यायी म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्या ठिकाणी एक घोषणा दिली आणि त्या घोषणेचं नाव होतं की पिछडे पावे 100 में 60, म्हणजे
मागासलेल्या 100 लोकांपै 100 लोक जर असतील तर त्याच्यामधले 60 लोक हे मागासवर्गीय लोक आहेत आणि त्यांना सत्तेचा वाटासुद्धा तितका पाहिजे. आजही भारतामध्ये जातीच्या आधारे गणना झाली पाहिजे असं जेव्हा बोललं जातं किंवा अशा प्रकारची मागणी जेव्हा केली जाते तेव्हा त्याचाही अर्थ तोच होतो की भारतात त्या ठिकाणी जातीची जितकी लोकसंख्या असेल तितकी त्याची राजकीय सत्तेची भागीदारी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून जात हा घटक त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेसमोर आपल्याला त्या ठिकाणी एक आव्हान दिसतो. कारण प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करत असताना जातीच्या आधारावर त्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातात. राजकीय पक्षसुद्धा जातीच्या आधारे निर्माण झालेले आहेत. त्याचीही पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जात आधारित दबावगट निर्माण झाले म्हणजे आपण पाहिलं तर आपल्याला असं आश्चर्य तुम्हाला कदाचित वाटेल की म्हणजे 1990 नंतर जातीच्या आधारे काही संघटना जातीय संघटना ह्या निर्माण झाल्या आणि अगदी एखादी गल्लीबोळामध्ये असणारी जात असते आणि त्या जातीची संघटना मात्र अखिल भारतीय पातळीवर असते. आणि म्हणून आपण पाहतो की अमुक अखिल भारतीय जात संघटना आणि ती जात जर पाहिली तर त्या गावामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये तिची 5-50 घरंसुद्धा त्या ठिकाणी नसतील, लोकसंख्या नसेल तरीही मात्र अखिल भारतीय असं तिचं स्वरूप त्या ठिकाणी असतं. आणि त्याच्यामुळं 90 नंतर आपल्याला असं दिसतं का जात संघटना अधिक जात ही जी गोष्ट आहे ती अधिक संघटित झालेली आपल्याला दिसून येते. आता ही जातीय व्यवस्था संघटित होण्यापाठीमागची जी कारण मीमांसा आहे की सत्तासूत्र त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जी काही भौतिक संसाधनं आहेत त्या भौतिक संसाधनांवर आपला वाटा त्या ठिकाणी आपली हक्कदारी ही दाखवता आली पाहिजे. आणि म्हणून मधल्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की भारताची कृषी व्यवस्थेच्या आधारित जी काही त्या ठिकाणी बलुतेदारी व्यवस्था होती तर ही बलुतेदारी व्यवस्था ग्रामीण भागामध्ये होती पण ती काळाच्या ओघामध्ये संपुष्टात आली. आणि हा जो समाज आहे का यांच्या हातातलं त्या ठिकाणी काम गेलं तर त्या लोकांनी काय करायचं आणि म्हणून ते संघटित झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि 90 नंतर जागतिकीकरणाने एका बाजूला त्यांना एक त्या ठिकाणी खुल्या अर्थकारणाने रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला परंतु काही बंधनं ही त्या ठिकाणी घातलेली आहेत. आणि म्हणून जी संसाधनं मिळवायची असतील तर ती संसाधनं मिळवण्यासाठी अधिकाधिक जात संघटना ह्या संघटित होताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर लिंग ही एक जी भारतीय समाजामध्ये आपण पाहतो की स्त्री आणि पुरुष हे दोन लिंग म्हणून आपण त्याच्याकडं जेव्हा पाहतो तेव्हा पुरुषांचं प्रमाण राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून स्त्रियांना त्या ठिकाणी दुय्यम स्थान नेहमी दिलं जातं. स्त्रियांना राजकीय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग हा नगण्य असलेला आपल्याला दिसून येतो. जरी आपण असं म्हणत असू की भारताने प्रौढ नागरिकत्वाची किंवा प्रौढ मताधिकाराचा अधिकार त्या ठिकाणी दिला आणि सर्व स्त्री पुरुषांना त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे परंतु ही गोष्टही आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागते किंवा ती नमूद केली गेली पाहिजे की जेणेकरून म्हणजे स्त्रियांना मात्र सगळ्या प्रक्रियेमध्ये नगण्य असं राजकीय सत्तेतला वाटा हा नगण्य असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे आज अलीकडच्या काळामध्ये आपण
सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण महिलांना दिलं. आज आपण ती संख्या 50%वर त्या ठिकाणी नेलेली जरी असली तरी आपण जेव्हा पाहतो की लोकसभा असेल, विधानसभा असेल, तर इथं सुद्धा स्त्रियांना त्या ठिकाणी 50% स्त्रियांची संख्या असली पाहिजे. जर एकूण समाजामध्ये स्त्रियांची संख्या जर निम्मी असेल तर त्यांना राजकीय कारभारामध्ये, राज्यसत्तेमध्ये सुद्धा निम्मा वाटा हा त्या ठिकाणी असला पाहिजे. परंतु आपल्याकडं अशा प्रकार त्या ठिकाणी घडताना दिसत नाही. जरी स्त्रिया ह्या त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीनं आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काही आरक्षण देत जरी असलो तरी परिस्थिती अशी आहे की त्या आरक्षणामध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी स्वतंत्रपणे कारभार करण्याची संधी ही कितपत त्या ठिकाणी प्राप्त होती, तर याच्याबद्दल सशंकता त्या ठिकाणी निर्माण होती. हळूहळू ही परिस्थिती त्या ठिकाणी बदलत जाईल. परंतु स्त्रीवादी चळवळीनं जी काही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यातनं त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून आत्मसन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. सर्व संसाधनांवर आपली मालकी त्या ठिकाणी असली पाहिजे आणि राजकीय सत्तेचा वाटा हा आम्हाला सुद्धा तितकाच समान पद्धतीनं त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची मांडणी ही केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे धर्म. आता जेव्हा धर्माच्या बाबतीत आपण विचार करतो की भारत हा बहुधार्मिक अशा पद्धतीचा देश आहे आणि ह्या बहुधार्मिक असा असणारा हा जो देश आहे यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन इत्यादी जगातील जे काही प्रमुख धर्म आहेत, तर ह्या सर्व प्रमुख धर्मांचं अस्तित्व हे भारतामध्ये असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ह्या सर्वच धर्माचे जे आचार विचार आहेत तर ते एकमेकापेक्षा भिन्न आहेत. परंतु अशा सगळ्या भिन्नतेला आपण आपलंसं त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्व धर्मात वैचारिक भिन्नता जरी आढळून येत असली तरी आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून आपण असं मानतो की भारत हा बहुधार्मिक अशा स्वरूपाचा देश आहे. परंतु जेव्हा एखादा विचार हा इतरांच्या विचारामध्ये अडसर त्या ठिकाणी ठरतो किंवा जेव्हा राजकीय विचार करत असताना त्याच्यामध्ये विषमता किंवा दुय्यमपणा किंवा तुच्छता, तिरस्कार, द्वेष, मत्सर असं जेव्हा असतं की माझा धर्म हा श्रेष्ठ आणि इतरांचे धर्म हे त्या ठिकाणी गौण, अशा पद्धतीची जेव्हा रचना सुरू होती तेव्हा मात्र समाजामध्ये वितंड हे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून धर्माच्या आधारावर राजकीय पक्षांची निर्मिती ही झाली आणि यालाही मोठी पार्श्वभूमी आहे. स्वतंत्रपूर्व काळामध्ये हिंदू महासभा सारखा पक्ष असेल किंवा मुस्लिम लीग सारखा पक्ष त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी पंजाबमध्ये अकाली दल हा शीख धर्मियांचा त्या ठिकाणी पक्ष असेल. तर धार्मिक आधारावर पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या द्वेषभावनेमध्ये जेव्हा एका धर्म दुसऱ्या धर्माच्या बद्दल द्वेष त्या ठिकाणी निर्माण करतो तेव्हा विसंवादाची परिस्थिती ही निर्माण होत असते. आणि त्यामुळं आपण भारताचं जे काही भारतामध्ये 80चं दशक आणि 90चं दशक हे जमातवादाचं दशक म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. कारण तिथून पुढं खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणाला एक जमातवादी राजकारणाची दृष्टी ही लाभलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जो काही शीख जमातवाद पंजाबमध्ये त्या ठिकाणी उफाळून आला आणि त्याचा परिणाम हा सुवर्ण मंदिर त्या ठिकाणी पाडण्यापर्यंत झाला किंवा त्याच्याही त्याचबरोबर हिंदू जमातवाद जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हिंदू जमातवादाची जी पार्श्वभूमी आहे
हिंदू महासभा किंवा त्याच्याही पाठीमागं जर आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि हिंदू राष्ट्र निर्मितीचं ध्येय बाळगून त्या ठिकाणी 1925मध्ये जी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना ही त्या ठिकाणी स्थापन ही केली गेलेली होती. तिच्या माध्यमातून अखिल भारतीय पातळीवर वेगवेगळ्या संघटना ह्या हिंदूंच्या त्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने हिंदू वोट बँक निर्माण करण्याचं काम हे या देशामध्ये होत होतं. आणि आज जर आपण पाहतो की 80च्या दशकामध्ये ज्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी त्या ठिकाणी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली आणि त्या रथयात्रेचा परिणाम असा झाला की जिथं 2 खासदार हे त्या ठिकाणी जनसंघाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे होते त्याची संख्या ही 90पर्यंत त्या ठिकाणी गेली. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा जो काही धर्म ही जी गोष्ट आहे ती गोष्ट भारतामध्ये भारतीय लोकशाहीसमोर एक आव्हान म्हणून त्या ठिकाणी उभी राहते. आणि नंतरच्या काळामध्ये बाबरी मस्जिद त्या ठिकाणी पडली, त्याच्यानंतर दंगली प्रचंड प्रमाणात झाल्या आणि तिथून पुढच्या काळामध्ये दहशतवादी कारवायासुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुस्लिम जो काही जमातवाद आहे हा जमातवादसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो का जम्मू काश्मीरचा भाग असेल किंवा भारतातल्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी जे काही विस्फोट त्या ठिकाणी घडवले गेलेले असतील तर याला त्या ठिकाणी हिंदू जमातवादाला एक प्रत्युत्तर म्हणून का होईना, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची जी काही धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातली कारवाया त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात आणि त्याचा परिणाम हा भारतीय राजकारणावर मुख्यतः होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वर्ग, आता वर्गाच्या बद्दलची गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्या ठिकाणी वेगवेगळे समूह आपापले हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी काही वर्गांची निर्मिती त्या ठिकाणी करत असतात. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः जेव्हा आपण असं म्हणतो की मध्यम वर्ग म्हणजे त्या ठिकाणी मध्यम वर्गाची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात झाली किंवा कनिष्ठ वर्ग म्हणतो किंवा शेतकरी वर्ग म्हणतो, शेतकरी समुदाय आपण म्हणतो किंवा कामगार वर्ग आपण म्हणतो. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत वर्गाच्या आधारे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक घटकाच्या आधारे जे समूह संघटित होतात तर ते समूह जर आपण प्राधान्याने लक्षात घेतले तर ते वर्ग आधारित समूह म्हणून त्याच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि हे जे वर्ग आधारित समुदाय आहेत या समुदायांची जी काही समुदाय आहेत तर हे समुदाय सातत्याने आपले हितसंबंध सुरक्षित राहण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्या ठिकाणी काढतात. मग त्या जातीच्या संघटना असतील, धर्माच्या संघटना असतील, व्यवसायाच्या त्या ठिकाणी संघटना असतील, तर अशा संघटनांची निर्मिती ही त्या ठिकाणी केली जाते. आणि या संघटना सातत्याने ही भूमिका घेतात की आपल्याला कोणता धर्म किंवा कोणता राजकीय पक्ष, कोणती राजकीय समुदाय हा आपल्याला प्रोटेक्ट त्या ठिकाणी करेल त्याचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो किंवा त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम हे केलं जातं. आणि त्यामुळं ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल की म्हणजे आत्ताच्या घडीला कामगार वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असतात असे वर्गाचे वेगवेगळे प्रकार आविष्कार त्या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिकता हा
याचा वांशिकता हा जो मुद्दा आहे की भारत नावाचा देश याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतामध्ये बहु जातीयता, बहुधार्मिकता, त्याचबरोबर बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता जशी आहे तशीच बहुवांशिकतासुद्धा असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि म्हणून ही बहुवांशिकता म्हणजे कशी आहे तर याचा जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी हे लक्षात येईल की भारतीय समाज हा वांशिकतेच्या आधारे त्याचं वेगळेपण आपल्याला त्या ठिकाणी अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतात तुम्ही जर ज्या 7 सिस्टर जी राज्य आहेत तर तिकडे जर आपण गेलं तर आपल्याला वांशिकतेचा अनुभव हा प्रामुख्याने त्या ठिकाणी येतो की भारतात अनेक वांशिक गुणधर्म असणारे समूह हे त्या ठिकाणी राहतात आणि त्यांची परंपरा, रूढी, प्रथा, संस्कृती ही एकमेकापेक्षा भिन्न असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून वांशिक मुद्दा हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. आता भारतीय राजकारणाचा संदर्भ जेव्हा आपण तपासतो तेव्हा भारतीय लोकशाहीसमोरील वांशिकता हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. आता ईशान्येकडील जे काही राज्य आहे मग त्याच्यामध्ये आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, ही जी राज्य आहे तर ह्या राज्यांमध्ये सातत्याने वांशिक संघर्ष दिसतात. तिथं जाती किंवा त्या ठिकाणी धर्म नाही तर जे वांशिक जमाती आहेत तर त्या वांशिक जमातींचे संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि ते संघर्षाच्या माध्यमातून तिथली वोट बँक ही एकत्र करण्याचं काम राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून भिन्न भाषिक वांशिक मानवी समूह हे एकमेकाला विरोध करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता ही जी काही वांशिकता आहे तर ही वांशिकता त्याचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी लक्षात घेत असताना राजकीय दृष्ट्या मुख्य विकासापासून दूर असणारा घटक म्हणून सुद्धा हे जे समूह आहेत तर यांना स्वतःचं असं राज्य हवं आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी व्यवस्था ही हवी. कारण ते असं म्हणतात की ते म्हणतात म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा असं म्हणतो की जेव्हा त्या ठिकाणी नेपाळ किंवा चीनकडले लोक आलेत असं म्हणतो आपल्याकडं बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी गरम उबदार कपडे विकणारी जे लोक असतात तर त्या लोकांकडं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की यांची रंगाची ठेवण वेगळी आहे, यांची डोक्याची ठेवण वेगळी आहे, यांची केशरचना वेगळी आहे, यांची एकूण प्रकृती ही वेगळ्या पद्धतीची आहे. आणि अशा लोकांना आपण काय म्हणतो का हे चिनी लोक आहेत किंवा हे नेपाळी लोक आहेत परंतु ते आपलेच भारतीय बांधव आहेत अशा पद्धतीची वागणूक आपण त्यांना देतो का हा मुख्य मुद्दा आहे. आणि जर तशा प्रकारची आपण वागणूक देत नसू तर त्यांना ते वेगळेपण वाटणं हे काही फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून वांशिकता हा सुद्धा मुद्दा भारतीय राजकारणाची एक डोकेदुखी म्हणून निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्याचबरोबर भारतामध्ये दक्षिणेकडं म्हणजे आपल्याकडं एक मोठा संघर्ष आहे की उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय संस्कृती विरुद्ध दक्षिण भारतीय संस्कृती किंवा आर्य आणि अनार्य ही जी काही त्या ठिकाणी वांशिक संघर्ष आहे. म्हणजे विंध्या पलीकडं त्या ठिकाणी आर्य आणि इंडियाच्या खाली म्हणजे पश्चिमेकडे जसं जाऊ तसं त्या ठिकाणी द्रविडी किंवा अनार्य. आणि म्हणून कर्नाटक असन,
तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल, आंध्र असेल, तर ह्या लोकांना त्या ठिकाणी उत्तरेचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वर्चस्व त्यांना त्या ठिकाणी मान्य नाही आणि म्हणून हिंदी भाषेला ते मान्यता देत नाहीत. हिंदी भाषेला ते विरोध करतात. कारण सांस्कृतिक वर्चस्व, भाषिक वर्चस्व ते जुगार त्या ठिकाणी लावतात आणि ते असं म्हणतात की आम्ही मूळ वंशीय आहोत, आम्ही नागवंशीय आहोत किंवा आम्ही मूल निवासी आहोत, आम्ही द्रविडी आहोत. आणि म्हणून त्यांनी मधल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक अशा प्रकारची मागणी केली होती की वेगळ्या द्रविडीस्थानाची निर्मिती ही त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि ती मागणी झाल्यानंतर ती मागणी तर फेटाळून लावलीच, परंतु आपण असं तरतूद केली का भारतीय संघराज्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची मागणी करता येणार नाही आणि तशी मागणी करणं हे कायद्याने गुन्हा त्या ठिकाणी समजलं जाईल. आणि म्हणून तिथून पुढं ती मागणी ही पाठीमागं पडलेली आपल्याला दिसून येते. आता विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की जात, लिंग, धर्म, वर्ग, वांशिकता हे जे आहेत तर हे भारतीय लोकशाहीसमोर खऱ्या अर्थाने आव्हानं आहेत. कारण जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे त्या ठिकाणी मतं मागितली जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर स्त्री उमेदवार पुरुष उमेदवाराच्या विरोधात उभी असली तर ही मानसिकता असते की स्त्रीपेक्षा पुरुषाला मतदान करणं किंवा वेगवेगळे जे घटक वर्ग आहेत तर ते आर्थिक प्रबळ असणारे वर्ग आपले हितसंबंध सुरक्षित राहण्यासाठीचा प्रयत्न हे करत असतात. त्याचबरोबर वांशिक हा जो घटक आहे तर ह्या वांशिक घटकाचा परिणाम हा भारतीय राजकारणावर झालेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नव्हे तर धार्मिक तेनं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वांशिक राजकारणाचा आणि धार्मिक राजकारणाने भारताचे 2 पंतप्रधान हिरावून घेतलेले आहे. आणि म्हणजे जे काही इंदिरा गांधींची हत्या त्या ठिकाणी झाली किंवा नंतर राजीव गांधींची तमिळीलम या संघटनेनं त्या ठिकाणी हत्या केली, तर याला जो धर्म आणि वांशिकतेचा रंग आहे हा लक्षात आपण घेतला पाहिजे. आणि ही किती भयान त्या ठिकाणी आहे. भारतीय राजकीय प्रक्रियेच्या समोर अशा पद्धतीचं राजकारण सातत्याने त्या ठिकाणी घडवलं जातं आहे आणि त्याचा फायदा राजकीय पक्ष त्या ठिकाणी घेतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ह्याच्या पलीकडं एक मानवता म्हणून एक बॉन्डिंग आपलं त्या ठिकाणी आहे, आपली बांधिलकी आहे की आम्ही माणूस आहोत, माणूस म्हणून आम्ही त्या ठिकाणी जगूयात. अशा पद्धतीचा विचार हा खऱ्या अर्थाने रुजवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आपण. थँक्यू, धन्यवाद.